हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबईत महापौर निवडीसाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा. भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य. तर आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही, शिंदेंचं उत्तर. भाजप कोणत्याही स्थितीत महापौर पद सोडणार नाही, तर आम्हीही कधी शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. इतके वाईट दिवस आमच्यावर आलेले नाहीत, राऊतांनी सुनावलं. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी भाजप आणि शिवसेना उभाठा एकत्र येण्याचे संकेत. राज ठाकरेंच्या पुढाकारातून नव्या खेळीची चर्चा. जुने मित्र एकत्र येणार का? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. केडीएमसी मध्ये शिवसेना भाजपची युती. आता मनसेची ही साथ. विकासाच्या मुद्द्यावर मनसेनं केडीएमसीत पाठिंबा दिलाय. लोकसभा निवडणुकीतही आमच्याच सोबत होते, शिंदेंनी केलं स्पष्ट. मुंबई मनपातील सत्ता स्थापनेसंदर्भात उद्या मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक. महापौर स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचा दावा कायम, तर शिवसेनेला उपमहापौर पद देण्याची तयारी. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली. आपणही बदललेल्या राजकारणामध्ये लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंची पोस्ट. बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं. आजच्या काळात निष्ठा सहज विकल्या जातात. राजकारण व्यवहारी झाल्याची बाळासाहेबांना अभिवादन करताना राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत. बाळासाहेबांना आदरांजली वाहणाऱ्या मोदींनी सेना फोडली. आता मोदी शिंदेंकडून प्रेरणा घेतात का? संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न. वसंत पंचमीच्या निमित्तानं टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडलेल्या विवाह सोहळ्याला भाविकांची गर्दी. नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक बातमी अतिशय महत्त्वाची आहे. राज ठाकरेंची एक पोस्ट बरीच चर्चेमध्ये आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंनी एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून राज ठाकरेंनी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सूचक संकेत दिलेत. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना देखील लवचिक भूमिका घ्यावी लागली होती, पण त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही. उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. तसेच मी एक शब्द देतो, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. अशी सूचक पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे यावरून आता नव्या घडामोडी घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर राज ठाकरे यांनी काय पोस्ट लिहिली आहे पाहूयात. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर देखील आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ते मांडली असेल. त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही. छोटा ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक. ब्रेकनंतर बातमी आहे नवी मुंबईमधून. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला 65 नगरसेवक निवडून येत भाजपला एक हाती सत्ता मिळालेली आहे.
त्यामुळे भाजपच्या महिला महापौर या ठिकाणी बसणार आहेत। यापूर्वी नाईक कुटुंबामध्ये संजीव नाईक हे नवी मुंबईचे प्रथम आणि तरुण महापौर म्हणून त्यांचा रेकॉर्ड झाला, तर दुसरा रेकॉर्ड सागर नाईक यांनी सर्वात तरुण महापौर म्हणून केलेला होता। आणि आता गणेश नाईक यांची नात अदिती नाईक ही देखील महापौरच्या चर्चेत आहे। अदिती नाईक जर महापौर झाली तर नाईक घराण्यामध्ये तिसरा रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष नवी मुंबईकडे लागलं होतं। तसंच आता महापौर निवडीवरती देखील संपूर्ण नवी मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। अनेक इच्छुक आहेत, तो अधिकार आहे प्रत्येकाचा, परंतु पहिला रेकॉर्ड तुम्ही केलं होतं, सगळ्यात तरुण आणि प्रथम महापौर म्हणून तुम्ही महापौर म्हणून विराजमान झालं होतं। दुसरा रेकॉर्ड तुमच्याच कुटुंबातले सागर नाईक यांनी केलं होतं, ते देखील कमी वयामध्ये महापौर झाले होतं। तिसरा रेकॉर्ड आता देखील एक चान्स आहे, तुमच्याच घरामध्ये पुन्हा एक रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतं, तिसरा देखील। अदिती नाईक देखील या निवडणुकीच्या चर्चेमध्ये आहेत, अनेक इच्छुक आहेत। नाही प्रश्नच नाही। जो जितके नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत, हे काहीतरी त्यांच्यामध्ये गुणवत्ता असल्यामुळे आणि लोकांचा पाठिंबा असल्यामुळे ते निवडून आलेले आहेत। मला वाटतं कोणाचं नाव इथे चर्चेला आणण्यापेक्षा श्रेष्ठ नेतृत्व आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब हे याच्यामध्ये निर्णय घेतील। कोण व्हावा हा निर्णय पक्ष नेतृत्वाचा राहील, परंतु जे कोण या ठिकाणी महापौर होतील ते रेकॉर्डसाठी न होता ते कामासाठी नावाजले जावे, कामाच्या ताकदीवरती कामाच्या नावाने त्यांचं नाव घेतलं जावं, अशा पद्धतीची धारणा भारतीय जनता पक्षाने आमची असेल। आणि त्याच्यामुळे इकडे कोण रेकॉर्ड करतोय किंवा नाही करतोय याच्यापेक्षा लोकांची कामं व्यवस्थितरित्या सभागृहही चालवलं पाहिजे, चाललं पाहिजे, या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं कोणाच्या शेवटी ह्या गोष्टी कसं असतात प्रारब्धातही असतात, तर सर्व गोष्टी पुढच्या दोन दिवसात आपल्याला बघायला मिळेल। आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे कोण पदाधिकारी होतील, महापौरच नाही तर उपमहापौर, स्थायी समिती, इतर सर्व जे कोण होतील ते जबाबदारीने काम करतील। आणि शेवटी माननीय गणेशजी नाईक साहेबांचा या ठिकाणी दृष्टी असणार आहे, त्यांचं नेहमीच काय चाललंय काय नाही, कारण शेवटी लोकांना आपण वचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व पदाधिकाऱ्यांची असणार आहे। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। त्यामुळे आता 8 दिवसानंतर तरी प्रशासन या आंदोलनाची दखल घेतं का हे पाहावं लागेल। पुढची बातमी पाहूया। नागपूरमधून पुढची बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय। या यशानंतर नागपूर शहरात ठिकठिकाणी लागलेली भव्य होर्डिंग्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, हिंदुत्व विकासाचा अजेंडा जिंकला, धन्यवाद महाराष्ट्र असा ठळक मजकूर या होर्डिंग्सवर छापण्यात आलेला आहे। राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न या होर्डिंगच्या माध्यमातून करण्यात आला आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली होती। मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये भाजपा महायुतीला मिळालेल्या विजयातून मराठी मतदार आमच्या सोबतच आहेत असा अप्रत्यक्ष दावा या होर्डिंग्सद्वारे पाहायला मिळतोय। राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका, त्यातही मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठीचा मुद्दा, मराठीच्या अस्मितेचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजला होता। आणि आता या सगळ्या निवडणुकींचे निकाल समोर आले। प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका असेल किंवा नागपूर महानगरपालिका असेल, यामध्ये भाजपनं चांगलं घवघवीत असं यश प्राप्त केलेलं। आणि हे यश मिळाल्यानंतर आता हे यश सेलिब्रेट करण्यासाठी भाजपनं नागपूर शहरामध्ये विविध ठिकाणी जे आहे ते लक्षवेधी होर्डिंग्स लावलेल्या आहे। कारण या होर्डिंग्सवर मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला, धन्यवाद महाराष्ट्र असा उल्लेख केलेला आहे। आणि या होर्डिंग्स भगव्या रंगामध्ये लावत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासोबतच भाजपचे जे इतर नेते आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो जो आहे तो या होर्डिंग मध्ये लावलेला आहे। खरं तर मराठी अस्मितेची निवडणूक होती आणि मराठी माणसाच्या शेवटची निवडणूक असल्याचा प्रचार जो आहे तो या निवडणुकीत करण्यात आला होता। तर दुसऱ्या बाजूने जे आहे ते हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा घेऊन भाजप या निवडणुकीला सामोर गेली होती। मात्र या निवडणुकीमध्ये मराठी अस्मिता जिंकली असा प्रचार आता या होर्डिंगच्या निमित्तानं भाजपकडून केला जातोय। मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला असं म्हणत एक प्रकारे जे आहे ते उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, ज्यांनी मराठीच्या मुद्द्यांवर ही निवडणूक नेली होती, त्यांना डिवचण्याचा हा प्रयत्न जो आहे तो या होर्डिंगच्या निमित्तानं केला आहे का,
असा प्रश्न आता या होर्डिंगच्या निमित्तानं राजकीय क्षेत्रामध्ये विचारला जातोय. उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.